प्राईससाठी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा शोरूमला येऊन व्हिजिट करू शकता. आणि शोरूमचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, एकदा अवश्य भेट द्या. आपण आलेलो आहे पितळेच्या शोरूममध्ये. सर्व प्रकारे देवांच्या मूर्त्या वगैरे भेटतात, इथे आलेलो आहे. तर ताई सांगा ना तुमचं एक इथून तुम्हाला गणपतीची सुरुवात होईल. वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीचे डिझाईन्स छोटे मोठे तुम्हाला दिसेल, एकदा तुम्ही नजर मारू शकता. काही अष्टविनायक आहे, जसं हा गणपती आहे त्याच्या खाली अष्टविनायक केलेला आहे. प्रत्येक गणपतीत काही ना काही फिनिशिंग असतात, काही ना काही फरक आहे, तसं आहे. तुमची स्वतःची फॅक्टरी आहे ना? नाही, फॅक्टरी नाही आहे, हे आउटसोर्सच केले जातात. बाकी पुढं तुम्ही जसं बघत जाणार, हा पूर्ण तुम्हाला गणपतीचा सेक्शन आहे. मोठ्या साईजचे पण गणपती आहेत इकडे. मोठ्या साईजचे गणपती पण तुम्हाला दिसेल, 1.5 फूट 2 फूट. हे सगळे तुम्ही घरी बसवू शकतात आणि डेकोर पर्पजच्या हिशोबाने पण ठेवू शकतात. वेगवेगळे फिनिशिंग, येलो अँटिक फिनिशचे भेटतील तुम्हाला. तुम्ही गणपतीच्या आयडलच्या हिशोबाने खाली टेबल पण ठेवू शकतात, तो एक डेकोरसाठी खूप चालतो. अच्छा. ह्याच्यावर तुम्ही कोणतीही मूर्ती ठेवू शकता डेकोरच्या हिशोबाने. तर हा टेबल्सची व्हरायटी आहे. आणि हे म्हणजे कसं किलोच्या हिशोबाने असतं का कसं असतं? ते डिपेंड करतं काय गोष्टी कशी घेत आहेत, ते प्रत्येक त्याच्यावर डिपेंडंट आहे. अच्छा. बाकी तुम्हाला पुढे पुढे दाखवत जात आहे. छोटे 2 इंचपासून गणपतीची सुरुवात होते आणि हत्ती पण भेटेल तुम्हाला त्याच्या सकट. साईज छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहे, 2 फूट 2.5 फूट 3 फूटपर्यंत भेटेल हत्तीमध्ये पण. हे अँटिकचे असं जुनं टाईप पद्धतीचे समय आहेत. मग मोठा असा गायवासरू भेटेल. हे सगळं तुम्ही एंट्रन्सला ठेवू शकता, डेकोरसाठी चालतं. हे डेकोरसाठी खूप छान आहे ना, हॉलमध्ये वगैरे. पाठीमागचे तुम्ही बघणार तर हे डान्सिंग गणपती आहे. तो अनकॉमन कलर आहे, तो आहे ओरिजिनली ब्रास, फक्त फिनिशिंग कलरचा एक वेगवेगळा प्रकार दिलेला आहे. आता हे तुम्हाला इथं मोठे हत्ती दिसतील खाली, 2.5-3 फुटाच्या आसपासचे हत्ती आहेत. इथून राम दरबार आहे, प्रत्येक टाईपचे देव तुम्हाला भेटतील. राम दरबारमध्ये छोट्यापासून मोठी साईज आहे. हे डेकोरसाठी खूप छान आहे ना हॉलमध्ये. हे सगळं डेकोरसाठी पण वापरू शकता तुम्ही, देव म्हणून पण ठेवू शकता. देव म्हणून पण ठेवू शकता, दोन्ही ऑप्शन्स असतात. इथं गायवासरू भेटतील, छोट्या टाईपचे मोठ्या टाईपचे. कृष्ण आहेत. गायवासरू एक प्रेमचा प्रतीक असतो म्हणून शक्यता लोक हे घरात ठेवतात. हो. छोट्यापासून मोठ्या साईज आहे. इथे छोटी पण साईज आहे. बाकी इथून तुम्हाला डेकोरचे आयटम्स दिसतील. ॲनिमल्स आहेत, अशोक स्तंभ आहे, बरेच छोटे छोटे गोष्टी आहेत. ट्री ऑफ लाईफ आहे वरती. हे सगळे डेकोरसाठी जातात. स्वामींची मूर्ती आहे, छोट्यापासून मोठ्या साईजला भेटेल. मग मोठ्या 2 फुटी लक्ष्मी भेटतील तुम्हाला. हे स्टँडिंग कलर ऑप्शन्समध्ये पण लक्ष्मी भेटेल तुम्हाला. मोठी धन्वंतरी आहे, हॉस्पिटल वगैरेला ठेवू शकतात. साईबाबामध्ये पण छोट्या मोठ्या साईजेस भेटतील. इतर वेगवेगळ्या प्रकारचे देव पण आहेत, छोट्या ते मोठ्या साईजपर्यंत आहेत. हा मीनाकारी केलेला कृष्ण आहे. प्रॉपर एक मीनाकारीचं वर्क केलं आहे यांच्यावर. हा, हे उरली प्रकार आहे. ह्याच्यात फुलं टाकून फ्लोटिंग कॅन्डल्स ठेवून तुम्ही डेकोरसाठी ठेवू शकतात. हो. हे दिवाळीत आहे, सणासुदीला आहे, गौरीला आहे, कधीही तुम्ही हे डेकोरसाठी वापरू शकता. हो. आणि देव वगैरे धुण्यासाठी पण चांगले. लोक देव धुण्याकरता पण हे वापरतात, यूज करतात. उरळीचे ते डेकोरमध्येच तुम्हाला वेगवेगळ्या ऑप्शन्सचे उरली भेटते. ह्याच्यात भरपूर व्हरायटी आणि ऑप्शन्स येतात. वेगवेगळ्या साईजचे तुम्हाला हे असे प्लेट्स तबक्स भेटतात. ह्याच्यात छोटी आणि मोठी साईजेस दोन्ही अवेलेबल देव आहेत. ह्याच्यासाठी पण आहे ना? हां, हळदी कुंकू ओवाळण्यासाठी चालतो. तबक आहे, तर तुम्ही कोणत्याही वस्तूसाठी वापरू शकता. हो.
की इथं तुम्हाला मोठ्या साईजची बुद्धाची मूर्ती दिसेल. हा पण एंट्रॉन्स वगैरेला ॲज अ सिंगल पीस बालाजी म्हणून लावू शकता. त्याच्या साईडला 2 समयाचा डेकॉर आहे, टेबल आहे. असा पूर्ण सेटअप करून तुमचा एंट्रन्स एलिव्हेट करू शकतात. त्या वेगवेगळ्या साईजच्या समय हां, बस समय घ्या. त्याच्यातपर्यंत मोठ्या साईजपासून येते, मी सांगते. समया आहेत, हे डेली वेअर यूजसाठी पण आहेत आणि तुम्ही कधी सणासुदीला काढून वापरू शकतात. छोट्यापासून मोठ्या 5 फूट 6 फूटपर्यंत या सायझिंगला समया येतात. अच्छा. हे दीपलक्ष्मी आहेत. हे लोक शक्यता एंट्रन्सला ठेवतात किंवा देवघरच्या साईडला ठेवतात. ह्याच्यात 2-3 प्रकारचे नमुने येतात. हा एक पॅटर्न आहे त्यातला आणि छोटीपासून हे मोठी साईजमध्ये अवेलेबल आहेत. हा एक प्रकार येतो त्यातला. हे पूर्ण दीपलक्ष्मी आहे. तुम्हाला जी साईज पाहिजे, काही साऊथ इंडियन फेसेस असतात, काही टिपिकल महाराष्ट्रीयन चेहरे आहेत, हे सगळे तुम्हाला भेटतील बघायला. आणि खूप छान मूर्ती आहेत. हे आपण बुद्धा. बुद्धा मूर्ती. मीनाकारीमध्ये तुम्हाला बुद्धा पण भेटेल. हा एक फिनिशिंगमध्ये असतो. काही मीनाकारी आहे, काही कलर्ड आहे. वेगवेगळ्या क्वालिटीचे तुम्हाला आयडल्स भेटतील. मग हा इथं चौरंगाचा प्रकार आहे. ह्याच्यावर तुम्ही दीपलक्ष्मी ठेवू शकतात, समया ठेवू शकतात, पूजा मांडू शकतात. ह्याच्यात सायझेस, डिझाईन्स, पॅटर्न अवेलेबल असतात. असे तुम्हाला जुन्या काळातले चपातीचे डबे पण भेटतील. हे पूर्वी आपण पहिले वापरायचो. आता हे परत चालायचं ट्रेडिशनल आलेलं आहे. हे असे चपातीचे डबे आहेत. असे मसाल्याचे डबे आहेत, ते पण भेटतील तुम्हाला. मसाल्याचे पण भेटतात का? हो, भेटतील. वेगवेगळ्या प्रकारची. हे रोज गोल्ड फिनिशमध्ये आहे. असे तुम्हाला येल्लो फिनिश, अँटिक फिनिश, वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स अवेलेबल आहेत याच्यात. लक्ष्मीची मूर्ती आहे. ह्या दिवाळीमध्ये खूप चालत असेल. हो, लक्ष्मीची मूर्ती. फॅन्सी टाईप्सचे तुम्हाला छोट्यापासून मोठे दिवे दिसते. हे असे मोराच्या चोचमध्ये घेतलेले दिवे आहेत. हा एक ऑप्शनला आहे. त्याच्यानंतर हा बालाजीचा दिवा येतो. त्याच्यावर स्टँडिंग बालाजी आहेत. हे तुम्ही दिवाळीत गिफ्टिंगसाठी घेऊ शकतात. कधी कुणाचा ॲनिव्हर्सरी आहे, बर्थडेज आहे, त्याला तुम्ही गिफ्ट करू शकता. गिफ्टसाठी खूप छान ऑप्शन आहे. खाली पण तुम्हाला हे भरपूर व्हरायटीचे दिवे दिसतील. ह्याच्यात हा शंखचक्र बालाजीतील समय पॅटर्न आलेला आहे, तो आहे. ही स्टँडिंग भरपूर दिवेवाली दीपलक्ष्मी आहे. अख्खं दिव्यांची तुम्हाला व्हरायटी दिसेल. हे तुम्ही दिवाळीसाठी, गिफ्टिंगसाठी, प्रत्येक सणासुदीला बघू शकतात. हा एक अष्टलक्ष्मी दिवा आहे. अखंड दिया म्हणून पण आहेत. हे तुम्ही नवरात्रासाठी बघू शकता. हो, हे नवरात्रीमध्ये खूप चालतं. हे असे फॅन्सी मोरच्या समया आहेत. हे तुम्हाला असे झाडमध्ये व्हरायटी. हे सगळे शोपीस आयटम आहेत. हे तुम्ही कुठंही एंट्रन्स आहेत, तुमच्या लिव्हिंग रूमला आहेत, कन्सोलवर ठेवू शकतात. इथून तुम्हाला हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे दिसतील. हे थोडेसे मॉडर्न आर्टसारखे दिवे आहेत, जे तुमच्या मॉडर्न इंटिरियर्सला पण जाऊ शकतात. हा तुम्हाला मँगो झाडच्या खाली राधाकृष्ण भेटेल. त्याच्या खाली तुम्ही असं टेबल ठेवू शकतात. 2 साईडला 2 मोठ्या दीपलक्ष्म्या ठेवू शकतात. ही 4 फूटच्या हाईटला दीपलक्ष्मी आहे. हे हॉटेलच्या एंट्रन्सला आहेत, बंगलोच्या एंट्रन्सला आहेत. तुम्ही कोणी ठेवू शकता. कृष्णाची मूर्ती दिसेल तुम्हाला. वेगवेगळ्या प्रकारची चेहरे फिनिशिंगवाली आहेत. हा एक आहे. हा अख्खं मीनाकारी वर्क केलेला कृष्ण आणि राधा आहे. हा 4 फुटी कृष्ण आहे, सिंगल झाडासकट. हे सगळं तुम्ही एंट्रन्स आहे, डेकोरच्या हिशोबाने ठेवू शकता. हे सगळे वाजयंत्रीचे तुम्हाला सेट येतील. हे तुम्ही शोपीस म्हणून ठेवू शकतात आपल्या डेकोरसाठी. ह्याच्यात वेगवेगळे ऑप्शन आहेत. हे राजस्थानी आर्टसारखे आहेत आणि वरचे जे आहेत ते प्रॉपर मीनाकारी काम केलेले आहेत.
हे पण असं डेकोरेशनसाठीच आहे ना? इथं तुम्हाला झाडची व्हरायटी दिसेल आणि उरली, हे सगळं तुम्ही डेकॉरसाठी वापरू शकतात. हो. ते लाफिंग बुद्धासारखा सेट आहे, हे सगळे तुम्हाला डेकॉरसाठी चालते. हो, हे डेकोरसाठी हे पूर्ण जो आहे तो हे सगळं डेकॉर पर्पस आहे. हा छोटा पेन स्टँड आहे. हे खूप ठिकाणी पाहिले मी. हा मॉडर्न आर्ट गणेश आहेत. बुक रीडिंग करताना आहे गर्ल. हे सगळे शोपीस आहेत. हा दशावतारचा कलश आहे. ह्याच्यात 2 ऑप्शन्स येतात, एक दशावतार आणि एक अष्टलक्ष्मीचा. हा अष्टलक्ष्मीमध्ये मोठा साईज आहे, ह्याच्यात छोटी साईज पण येते. 8ही लक्ष्मी कोरलेले आहेत. झाडं दिसतील तुम्हाला फिनिशिंगमध्ये. ही एक युनिक टाईपची समय आहे. त्याच्यात भरपूर टाईपचे तुम्ही म्हणजे दिवे लावू शकतात. पूर्ण लेयर्डला आहे. इथं पण दिवे लावू शकतात आणि इथं पण. हा एक मास्टरपीस सारखा आहे. त्याच्या बॅकसाईडला वगैरे लावू शकतात. किंवा डायनिंग टेबलच्या बॅकसाईड आहे. हे पूर्ण वॉल पण कवर होते आणि डेकोरच्या हिशोबाने पण चांगलं दिसतं. ह्याच्यात अजून एक ऑप्शन पण हा असा प्लेन. ह्या सगळ्या घंटी आहेत. शोसाठी पण ठेवू शकतो आपण आणि देवाच्या ह्याच्यात पण ठेवू शकतो. खूप छान आहे. वेगवेगळ्या डिझाईन आहे त्याच्यामध्ये. पाहू शकतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. बाय आणि काइंडली विजिट आवर स्टोर.